शेतकरी कर्जमाफीचा विषय कॅबिनेटला आहे, मंत्रिमंडळ त्याच्यावर निर्णय घेईल. पण आम्हाला इलेक्शन कमिशननी अट टाकली आहे, जेव्हा आम्ही त्यांना परवानगी मागितली तर त्यांनी अट टाकली आहे की तुम्ही विषय मंजूर करून पुढची कारवाई करा, पण त्याची घोषणा तुम्हाला करता येणार नाही. जय शिवराय मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, बघा आता शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे आणि आजपासून आपण शेतकरी बांधवांसाठी शेतकरी कर्जमाफीचे सर्व अपडेट देत राहणार आहोत. त्यामुळे तुम्ही ते जाणून घेण्यासाठी, सर्व इत्यंभूत अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाची गोष्ट बेल आयकॉनची घंटी दाबा. शेतकरी अपडेट असा व्हिडिओ आला की लगेच तो ओपन करायचा. बेल आयकॉनची घंटी दाबली की तुम्हाला त्या संदर्भातला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार नाही आणि अपडेट करणार नाही तर तुम्हाला यूट्यूबवर यावं लागेल. यूट्यूबवर नाही आता तुमच्या नोटिफिकेशन बारवरती नोटिफिकेशन येईल, टायटल येईल, त्याला लगेच क्लिक करायचं आणि व्हिडिओ पाहायचा, अपडेट पाहायचं. तर शेतकरी बांधवांनो, शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भातली एक नवीन आणि अपडेट, आजपासून एक नवीन प्रवाह प्रक्रिया सुरू झालेली आहे. ती म्हणजे शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतलेला आहे आणि शेतकरी बांधवांची कर्जमाफी आता जाहीर झालेली आहे. मात्र त्याची घोषणा अद्याप केलेली नाही किंवा होणारे नाही, कारण शेतकरी बांधवांनो आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्याच्यामध्ये 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासंदर्भातला निर्णय झालेला आहे. त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. या संदर्भातला निर्णय माहितीसुद्धा दिलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. मात्र त्याची घोषणा होणार नाही. घोषणा कधी होईल सांगतो तुम्हाला. बघा, सध्या आता महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेचे आचारसंहिता आहे. स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेची निवडणूक आहे, त्याची आचारसंहिता राज्यभरात आहे. त्यामुळे कोणत्याही नवीन योजनेची घोषणा करता येत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने असं म्हटलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांना किंवा फडणवीस सरकार यांना, तुम्ही कोणताही निर्णय घ्या, पडद्या पाठीमागं म्हणजे कागदावरती घ्या, परंतु त्याची घोषणा कोणतीही करू नका असं सांगितलेलं आहे. आणि हीच माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. आणि आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफीची घोषणा झालेली आहे. याची घोषणा आता आचारसंहिता संपल्यानंतर जाहीर होणार आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. शेतकरी कर्जमाफीचा विषय कॅबिनेटला आहे, मंत्रिमंडळ त्याच्यावर निर्णय घेईल. पण आम्हाला इलेक्शन कमिशननी अट टाकली आहे, जेव्हा आम्ही त्यांना परवानगी मागितली तर त्यांनी अट टाकली आहे की तुम्ही विषय मंजूर करून पुढची कारवाई करा, पण त्याची घोषणा तुम्हाला करता येणार नाही. त्यामुळे आम्ही आज अधिकृत घोषणा इलेक्शन कमिशनमुळे करू शकत नाही. आज आम्ही निर्णय घेऊ, निर्णयाप्रमाणे कारवाई सुरू करू, इलेक्शन संपल्यानंतर त्याची घोषणा करू. शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी मिळणार आहे तुम्हाला माहित आहे. 2 लाखपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी ज्यांची थकीत आहे त्यांची, आणि ज्यांना कर्ज पूर्ण भरलेलं आहे त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर भत्ता, अशा पद्धतीने शेतकऱ्याची कर्जमाफीची प्रक्रिया प्रोसेस असणार आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी कोणत्या कोणत्या अटी आहेत यावरचा सविस्तर व्हिडिओ आपण बनवलेला आहे 2017 मध्ये त्या शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भातला. आता यावेळेस कशा अटी असतील ते सुद्धा तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. त्या संदर्भातली अधिकृत माहिती, सविस्तर घोषणा झालेली नाही. त्याची सर्व इत्यंभूत अपडेट आपण तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा. शेतकरी बांधवांनो, तयार राहा. तुम्हाला काय काय करावं लागणार आहे, कागदपत्र कोणची तयार ठेवावं लागणार आहे, काय A to Z प्रोसेस काय करावं लागणार आहे, हे आपण याच्या येणाऱ्या काही काळामध्ये अपडेट देत राहणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलचं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा. सर्व अपडेट जाणून घेत राहा. काय समस्या असतील तर कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.